तुमचं स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी आहे। कोकणामध्ये बारसू रिफायनरीवरून वाद पेटलाय आणि बारसू सोलगावात होणाऱ्या रिफायनरीवरील प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असून प्रशासनासोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरे बारसूला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। खासदार विनायक राऊतही राजापूर दौऱ्यावरती आहेत। विनायक राऊत आणि प्रकल्प विरोधी संघटनेचे अशोक वालम यांनी या लढ्यात सक्रिय भाग घेतला असून आज होणाऱ्या आंदोलनात खासदार विनायक राऊत नेतृत्व करण्याची शक्यता आहे। दरम्यान परिस्थिती चिघळू नये यासाठी हजारो पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आलाय। काल माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेले स्थानिक ग्रामस्थांची डोकी फोडून हा प्रकल्प तुम्ही राबवत असाल तर शिवसेना स्थानिक ग्रामस्थांच्या पाठीशी आहे आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माननीय उद्धवजी ठाकरे स्वतः या परिसराला भेट देणार आहेत। रिफायनरीला विरोध करणारे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आज या विरोधात मोर्चा काढण्याचं निश्चित केलं आहे असं त्याच दिवशी मला ते म्हणाले होते आणि त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा मी या आलेलो आहे। आंदोलक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मतदार म्हणून या मतदारसंघातले मतदार म्हणून त्यांना भेटणं हे माझं कर्तव्य आहे। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांना पूर्वसूचना देऊन मी त्या ठिकाणी भेटायला जाणारच।